नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शरीरामध्ये तुमच्या कितीही भयंकर उष्णता असेल, हातापायाची आग होत असेल, पोटामध्ये तुमच्या आग पडत असेल आणि जळजळ होत असेल छातीमध्ये, हाडांमध्ये तुमच्या ताप असेल आणि नेहमी शरीर गरम लागत असेल किंवा लघवीमध्ये जळजळ होत असेल, कायम पिवळी लघवी होत असेल, तोंडामध्ये उष्णतेमुळे फोड येत असतील किंवा खूप घाम येत असेल, डोळ्याची तुमच्या आग होत असेल आणि नाकामधून रक्त येण्याची जी समस्या असते ती होत असेल, हे जर तुम्ही उपाय केला तर आयुष्यामध्ये कधीही उष्माघात होणार नाही, उन्हाचा त्रास तुम्हाला कुठलाही होणार नाही, शरीरामधली गरमी आणि पूर्णपणे निघून जाईल, शरीर तुमचं एकदम थंड होईल. एक ग्लास तुम्ही घेतल्याबरोबर तुमच्या शरीरामधून तुम्हाला उष्णता नाहीशी झालेली जाणवेल, हाताला येणारा घाम सुद्धा याने पूर्णपणे निघून जाईल. आणि याच्यासाठी आपल्याला 3च घटक लागतात जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात, परंतु हा उपाय योग्य प्रकारे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. तर याच्यासाठी आपल्याला लागणार 1 ग्लासभर पाणी आणि दुसरी जी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ती लागणार आहे हे खंडसारी साखर. आता ही खंडसारी साखर आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळते, परंतु जर तुमच्याकडे खंडसारी साखर नसेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये आजही उन्हामधून आल्यानंतर एक गुळाचा खडा देण्याची आणि त्यानंतर पाणी देण्याची पद्धत आहे, तर तुम्ही गुळ सुद्धा याच्यासाठी वापरू शकता. नसेल तर खंडसारी साखर तुम्ही अवश्य घरामध्ये आणून ठेवणं गरजेचं आहे. याने उष्णता शरीरामधली अत्यंत चांगल्या रीतीने निघून जाते. अशी 2 चमचे खंडसारी साखर आपल्याला लागणार आहे. ही जी साखर आहे ती त्रिदोषामध्ये समतोल करणारी आहे, म्हणजे वात, कफ आणि पित्त यांच्यामध्ये समतोल राखते. त्याचबरोबर याला संपूर्ण अन्न असं म्हणतात. याच्यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे पचन सुधार होतो. अँटीऑक्सिडंट असतं, याच्यामध्ये लोह असतं, याच्यामध्ये पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि खूप थंड असते. म्हणून ग्रामीण भागामध्ये याला उमरावती साखर सुद्धा म्हणतात. ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे किंवा भाजलेला आहे अशा लोकांना ही साखर खायला दिली जाते. उष्णता शरीरामधला दाह कमी करण्यासाठी ही खंडसारी साखर दिली जाते. तर तुम्ही खंडसारी साखर अवश्य घरामध्ये ठेवा, हाडामधली गरमी याने कमी करते. हे असे 2 चमचे साखर आपल्याला घ्यायचे. आणि दुसरा जो घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरेपूड आपल्याला घ्यायचे. जिरे असतील आपल्या घरामध्ये तर कुटून त्याची अर्धा चमचाभर जिरेपूड आपल्याला करून घ्यायचे एक वेळेच्या उपायासाठी. जिरे हे अत्यंत थंड असतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये किंवा तुम्हाला गरमीचा त्रास असेल तर जिरे हे स्वयंपाकामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वापरले पाहिजेत आणि त्यामुळे तुमच्या शरीरामधली उष्णता निघून जाते. या जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, कॉपर्स याच्यामध्ये असतं, झिंक असते, याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स याच्यामध्ये असतात. शरीराला थंडावा देणारं, आतडीमधील उष्णता याने कमी होते आणि आतडीमधलं जे ॲसिड असतं ते कमी करतं. त्यामुळे तुम्हाला लघवीला जी जळजळ होण्याची समस्या असते ती जळजळ तुमची होत नाही. म्हणून आपल्याला एक अर्धा चमचा जिरेपूड त्याच्यामध्ये टाकायचे आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे, एक अर्धा लिंबू आपल्याला त्याच्यामध्ये पिळायचं आहे. लिंबू हे इन्स्टंट एनर्जी देणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्याचबरोबर उष्णतेचे जेवढे विकार असतील तेवढे या लिंबूने पूर्णपणे निघून जातात. ब्लड सर्क्युलेशन याने चांगलं राहतं आणि या तिन्हीचा एकत्रित परिणाम तुमच्या हाडामधली सुद्धा उष्णता याने कमी होते, गरमी कमी होते, इतका परिणामकारक हा घटक बनतो. तर अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळायचं, याला चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे आणि कुठल्याही वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. संध्याकाळच्या झोपण्याच्या वेळेस करू शकता, दिवसभरामधून कधीही करू शकता. 5 ते 7 दिवस हा उपाय तुम्हाला डेली करायचा आहे, म्हणजे रोज करायचे. संध्याकाळी केला तर रोज संध्याकाळी करा, दुपारी करत असाल तर रोज दुपारी करा. तुमच्या हाताला येणारा घाम, अंगाला येणारा घाम, उष्णतेमुळं तोंडात फोड येणं किंवा हातापायाची जळजळ होणं, डोळ्याची जळजळ होणं, उष्णतेचा कुठलाही त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. अन्न सुद्धा तुम्हाला चांगल्या रीतीने पचायला सुरुवात होईल. इतका हा परिणामकारक घटक तयार होतो. तर हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे उष्णता शरीरामध्ये घालवण्यासाठी. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.